नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांनी सांगितलेला प्रेमाचा संदेश मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. भक्तांनो, तर हा संदेश जर तुम्हाला पूर्ण बघायचा आहे भक्तांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला हवी असलेली व्यक्ती तुमच्याकडे धावून येईल. भक्तांनो, ठीक आहे, तर चला बघूया चांग भलं बाळूमामांच्या नावानं चांग भलं. महाराष्ट्रात भक्तांच्या मनावर राज्य करणारे संत म्हणजे बाळूमामा. त्यांचे संपूर्ण आयुष्य श्रद्धा, संयम, सेवा आणि प्रामाणिक भावनेचा आदर्श आहे. बाळूमामांचे संदेश नेहमी साधे पण अत्यंत प्रभावी असतात. प्रेमाबद्दल ते जे सांगतात ते केवळ दोन व्यक्तींमधील नात्यापुरते मर्यादित नसून ते आत्मप्रेम, विश्वास, संयम आणि परमेश्वरावरील श्रद्धा यांचा संगम आहे. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात की ज्या व्यक्तीला तू मनापासून हवा आहेस ती व्यक्ती तुला योग्य वेळी नक्की भेटेल, पण त्यासाठी तुझं मन स्वच्छ, विचार आणि हेतू पवित्र असला पाहिजे. प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, ती एक जबाबदारी आहे. प्रेमामध्ये अहंकार, संशय आणि उतावळेपणा असेल तर ते नातं टिकत नाही. भक्तांनो, म्हणूनच बाळूमामा आपल्या भक्तांना सांगतात की आधी स्वतःला तयार करा. तुला हवी असलेली व्यक्ती तुला कधी भेटेल याचं उत्तर बाळूमामा वेळेवर सोडतात. ते म्हणतात की प्रत्येक गोष्ट ही ईश्वराने ठरवलेल्या वेळेनुसारच घडते. आपण कितीही घाई केली तरी योग्य वेळ येईपर्यंत ती व्यक्ती आयुष्यात येत नाही, पण जेव्हा वेळ येते तेव्हा कितीही अडचणी त्या भेटीला अडवू शकत नाहीत. भक्तांनो, प्रेमाच्या बाबतीत बाळूमामा संयमाला खूप महत्त्व देतात. आजच्या काळात लोक पटकन आकर्षित होतात आणि तितक्याच पटकन दूरही जातात, पण खऱ्या प्रेमात स्थिरता असते. बाळूमामा सांगतात की तू जर खरंच कोणाला मनापासून प्रेम करत असशील तर त्याच्यासाठी प्रार्थना कर, त्याच्या आनंदासाठी शुभेच्छा दे. जर ती व्यक्ती तुझ्या नशिबात असेल तर ती परत येईल किंवा योग्य वेळी तुला भेटेल. भक्तांनो, बाळूमामा असेही सांगतात की कधी कधी आपण त्या व्यक्तीला हौसा मानतो. आपण त्या व्यक्तीला हौसा मानतो. ती व्यक्ती आपल्या आयुष्यासाठी योग्य नसते. भक्तांनो, परमेश्वर आपल्याला त्यापेक्षा अधिक चांगली व्यक्ती देण्यासाठी थांबवतो. म्हणून नकार किंवा विलंब हा अपयश नसतो, तो एक संकेत असतो की काहीतरी अधिक चांगलं तुझ्यासाठी तयार होत आहे. बाळूमामांच्या मते प्रेमात श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेव, आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेव आणि देवाच्या नियोजनावर विश्वास ठेव. जेव्हा तू स्वतःवर प्रेम करायला शिकशील, स्वतःची किंमत ओळखशील, तेव्हा तुला योग्य व्यक्ती आकर्षित होईल. भक्तांनो, कारण सकारात्मक ऊर्जा भक्तांनो सकारात्मक लोकांनाच आकर्षित करत असते. प्रेमाचा संदेश देताना बाळूमामा नेहमी सांगतात, अरे माझ्या मुला, कोणाच्याही मागे अंधपणे धावू नकोस. जर एखादी व्यक्ती तुला वारंवार दुखावत असेल, तुझी किंमत करत नसेल तर भक्तांनो ते प्रेम नाही. प्रेमात सन्मान, समजूतदारपणा आणि आधार असतो. जी व्यक्ती तुझ्या स्वप्नांना पाठिंबा देईल, तुझ्या दुःखात भक्तांनो तुझ्या सोबत उभी राहील, तीच खरी योग्य व्यक्ती आहे. भक्तांनो, तुला हवी असलेली व्यक्ती तुला भेटण्यासाठी तुझ्या जीवनात काही बदल करावे लागतात. बाळूमामा म्हणतात, भक्तांनो, अरे माझ्या मुला, रोज सकाळी सकारात्मक विचार कर. स्वतःशी स्वतः बोल, मी प्रेमास पात्र आहे. माझ्या आयुष्यात योग्य व्यक्ती येणार आहे. हा विश्वासच तुझ्या आयुष्याची दिशा बदलतो. कधी कधी प्रेमाचा मार्ग कठीण असतो. गैरसमज, अंतर, परिस्थिती यामुळे भक्तांनो दोन लोक वेगळे होतात. पण जर नातं खऱ्या अर्थाने मजबूत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते पुन्हा एकत्र येतात. बाळूमामा सांगतात की जिथे प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ भाव आहे तिथे शेवटी विजय प्रेमाचाच होतो. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही तर देणं आहे. तू जितकं प्रेम देतोस तितकंच प्रेम तुला परत मिळतं.
जर तुझ्या मनात राग, मत्सर किंवा सुराची भावना असेल तर ती ऊर्जा तुझ्या प्रेमाच्या मार्गात अडथळा निर्माण करते. म्हणून मन शुद्ध ठेवणं खूप महत्वाचं आहे. बाळूमामा भक्तांना सांगतात की प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी देवाचे आभार माना. ज्या व्यक्तीला तू हवा असा मानतोस तिच्या आनंदासाठी प्रार्थना कर. जर ती व्यक्ती तुझ्या जीवनात येणार असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत येईल, आणि जर ती येणार नसेल तर समज की देवाने तुझ्यासाठी अधिक योग्य व्यक्ती निवडली आहे. प्रेमाच्या प्रवासात स्वतःची ओळख हरवू नकोस. स्वतःचे ध्येय भक्तांनो, स्वतःचे ध्येय, स्वप्न आणि मूल्य जप. जी व्यक्ती तुझ्या खऱ्या स्वरूपावर प्रेम करते तीच कायम तुझ्या सोबत राहील. दिखावा किंवा बनावटपणा करून मिळवलेलं प्रेम तात्पुरतं असतं भक्ता. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, मुख्य संदेश असा सांगतात की मामा, प्रेमाबद्दल घाई करू नको. संयम ठेव, श्रद्धा ठेव आणि सकारात्मक राहा. तुला हवी असलेली व्यक्ती तुला योग्य वेळेला, योग्य ठिकाणी आणि योग्य भक्तांवर वेळी तुला भेटेल. योग्य परिस्थितीत नक्की तुला भेटेल ती व्यक्ती. तुझं काम आहे स्वतःला तयार करणं, मन शुद्ध ठेवणं आणि विश्वास कायम ठेवणं. जेव्हा तू आतून आनंदी, समाधानी आणि आत्मविश्वास पूर्ण होशील तेव्हा प्रेम आपोआप तुझ्याकडे येईल. कारण प्रेम ही मागण्याची गोष्ट नाही, ती आकर्षित करण्याची गोष्ट आहे भक्तांनो. ती आकर्षित करण्याची गोष्ट आहे. आणि जिथे श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ भावना असते तिथे प्रेमाचा विजय निश्चितच. बाळूमामांच्या प्रेमाचा संदेशाचा पुढचा गाभा आपण समजून घेऊया तर एक गोष्ट स्पष्ट होते भक्तांनो. प्रेम हे नशिबावर सोपवून हातावर हात ठेवून बसवण्याचं नाव नाही, तर स्वतःला आतून घडण्याची एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. बाळूमामा सांगतात की भक्तांनो, तू जशी ऊर्जा जगात पाठवतोस तशीच ऊर्जा तुझ्याकडे परत येते. त्यामुळे जर तू तक्रारी, दुःख आणि असुरक्षितता यांच्यात अडकून राहिला तर तुझ्या आयुष्यात तसाच अनुभव पुन्हा पुन्हा येईल. पण जर तू विश्वास, आनंद आणि कृतज्ञता या भावनांना मनात स्थान दिलंस तर योग्य व्यक्ती तुझ्या जीवनात सहजपणे प्रवेश करेल. प्रेमाच्या प्रतीक्षेत असताना मन खचणं स्वाभाविक आहे. कधी वाटतं की सर्वांनाच कोणीतरी मिळालं पण मीच एकटा राहिलो. अशा वेळी बाळूमामा धीर देतात की प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं. काहींना लवकर साथ मिळते, काहींना उशिरा मिळते, पण उशिरा मिळालेली साथ अधिक परिपक्व आणि स्थिर असते भक्तांना. कारण त्या दरम्यान व्यक्ती स्वतःला ओळखायला शिकते, आपले गुण दोष स्वीकारते आणि नातं टिकवण्या इतकं परिपक्व बनते भक्तांना. बाळूमामा हेही सांगतात, अरे माझ्या मुलांनो, प्रेम मिळवण्यासाठी स्वतःवर प्रेम करणं आवश्यक आहे. जेव्हा तू स्वतःला कमी लेखतोस, स्वतःच्या किमतीवर शंका घेतोस भक्तांनो, तेव्हा तू न कळत अशाच लोकांना आकर्षित करतोस जे तुला कमी लेखतात. पण जेव्हा तू स्वतःची किंमत ओळखतोस, स्वतःला सन्मान देतोस, तेव्हा तुझ्या आयुष्यात येणारी व्यक्तीही तुला तितक्याच सन्मानाने वागवते भक्तांनो. बाळूमामांच्या मते प्रेम म्हणजे फक्त दोन हृदयाचं जुळणं नाही, ते दोन आत्म्याचं समजून घेणं आहे. बाह्य सौंदर्य, पैसा, पद हे सर्व तात्पुरते असतात, पण समजूतदारपणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा हे गुण नात्याला टिकवतात. त्यामुळे तुला हवी असलेली व्यक्ती भेटण्यासाठी तू आधी त्या गुणांचा सराव स्वतःमध्ये करायला हवा पाहिजेस. कधी कधी आयुष्यात काही लोक येतात आणि आपल्याला धडा शिकवून निघून जातात. ते अंतिम साथीदार नसतात, पण ते आपल्याला नात्यांची खरी किंमत समजवतात भक्तांनो. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, अशा प्रत्येक अनुभवाबद्दल आभार मान. कारण प्रत्येक अनुभव तुला तुझ्या खऱ्या जोडीदाराजवळ एक पाऊल पुढे नेत असतो. प्रेमाच्या मार्गावर अडथळे येणं स्वाभाविक आहे. घरच्यांचा विरोध, परिस्थितीत अंतर, गैरसमज हे सर्व घटक नात्यांची परीक्षा घेतात.
पण जर दोन व्यक्तींच्या मनात खऱ्या अर्थाने आदर आणि विश्वास असेल तर ते सर्व अडथळे पार करू शकतात. बाळूमामा म्हणतात की जिथे स्वार्थ कमी आणि समर्पण जास्त असतं तिथे प्रेम दीर्घकाळ टिकतं. ते भक्तांना एक साधा मार्ग सांगतात. दररोज काही क्षण शांत बसा, डोळे मिटा भक्तांनो. आणि ते भक्तांना एक साधा मार्ग सांगतात. दररोज काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि मनात सकारात्मक चित्र उभं करा की तू आणि तुझी योग्य व्यक्ती एकमेकांच्या आयुष्यात आनंदाने जगत आहात. हा विचार मनात वारंवार आणला तर तो तुझ्या कृतीमध्ये दिसून लागतो. तू अधिक संयमी, अधिक समजूतदार बनतोस आणि त्यामुळे योग्य व्यक्ती तुझ्याकडे आकर्षित. बाळूमामा हेही सांगतात की नात्यात जबरदस्ती नसावी. जर एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात राहण्यासाठी इच्छुक नसेल तर तिला मोकळं सोडा. कारण खरी साथ ही जी स्वतःहून तुझ्यासोबत राहायला तयार राहते. बाळूमामा हेही सांगतात की नात्यात जबरदस्ती नसावी. जर एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात राहण्यासाठी इच्छुक नसेल तर तिला मोकळं सोड. कारण खरी साथ तीच असते जी स्वतःहून तुझ्या सोबत राहायला तयार असते. पकडून ठेवलेलं नातं कधीच आनंद देत नाही. तुला हवी असलेली व्यक्ती तुला भेटेल हा विश्वास ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेव. वेळ लागतो म्हणून निराश कधीच होऊ नको. प्रत्येक दिवस तुला अधिक मजबूत बनवत असतो. तुझ्या मनातील प्रार्थना, तुझं संयम आणि तुझं सकारात्मक मनोवृत्ती हे सर्व मिळून तुझ्या आयुष्याची दिशा ठरवत असतात. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, नेहमी संदेश सांगतात भक्तांनो. अत्यंत साधा पण गहन आहे हा संदेश. प्रेम मागू नकोस, प्रेम बन. जेव्हा तू स्वतः प्रेम करशील, प्रेमळ, दयाळू आणि प्रामाणिक होशील तेव्हा तुला शोधत असलेली व्यक्ती तुझ्याकडे येईल भक्तांनो. कारण या विश्वात प्रत्येक आत्म्यासाठी एक योग्य आत्मा ठरलेला असतो. योग्य वेळ अशी भक्तांनो, योग्य परिस्थिती आणि योग्य मनस्थिती आली की ती भेट अटळ असते. म्हणून आजपासून तक्रार सोड, स्वतःवर विश्वास ठेव आणि श्रद्धेने पुढे चालत राहा. तुला हवी असलेली व्यक्ती तुझ्या आयुष्यात योग्य वळणावर तुला नक्की भेटेल आणि त्या भेटीत केवळ प्रेमच नाही तर शांतता, स्थैर्य आणि आयुष्यभराची साथ तुम्हाला दडलेली असेल. प्रेमाच्या या प्रवासाबद्दल पुढे बाळूमामा सांगतात एक अतिशय सूक्ष्म पण महत्वाची गोष्ट सांगतात. भक्तांनो, तू ज्या व्यक्तीची वाट बघत आहेस तीही कुठेतरी तुझ्यासारखी कोणाची तरी वाट बघत आहे. म्हणजेच प्रेम ही एकतर्फी शोध यात्रा नसून ती दोन आत्म्यांची समांतर तयारी असते. जसं तू स्वतःला घडवतो आहेस तसं समोरची व्यक्ती तिच्या आयुष्यात काही शिकत, वाढत आणि तयार होत असते. कधी कधी आपण वारंवार विचारतो, मी इतकी प्रार्थना करतो तरी मला माझी व्यक्ती का भेटत नाही. बाळूमामा सांगतात या गोष्टीबद्दल की प्रार्थना सांगतात. प्रार्थना म्हणजे केवळ मागणं नाही तर स्वीकारणं आहे. देव तुझं ऐकतोच आहे पण तुझ्या फायद्याचं देतो. कधी कधी आपण ज्या व्यक्तीला माझी म्हणतो ती आपल्या भविष्याला पूरक नसते. म्हणूनच काही नाती तुटतात, काही भेटी अपूर्ण राहतात. पण प्रत्येक अपूर्णता एक मोठं रक्षण दडलेलं असतं. बाळूमामा सांगतात की प्रेमाची खरी कसोटी एकमेकांत एकटेपणात होते. जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा तुझं मन काय विचार करतं. भक्तांनो, जर त्यावेळी तुझ्या मनात भीती, असुरक्षितता किंवा कमीपणाची भावना असेल तर आधी त्यावर काम कर. कारण योग्य व्यक्ती आयुष्यात आली तरी जर तुझं मन स्थिर नसेल तर नातं टिकणार नाही. म्हणून बाळूमामा आत्मबल वाढवण्यावर भर देतात. तुला हवी असलेली व्यक्ती भेटण्यासाठी तुझ्या आयुष्यात 3 गोष्टी आवश्यक आहेत. विश्वास, संयम आणि स्पष्टता. विश्वास म्हणजे मी प्रेमास पात्र आहे ही खात्री. संयम म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत शांत राहण्याची क्षमता. आणि स्पष्टता म्हणजे तुला नात्यात नेमकं काय पाहिजे आहे हे जाणणं. अनेकदा लोक फक्त एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी नातं शोधतात
पण त्यात दीर्घकाळ टिकणारी स्थिरता नसते भक्तांनो. बाळमामा म्हणतात, अरे माझ्या मुला, तुझ्या मनात अजूनही भूतकाळातील जखमा आहेत, तर त्या भरून काढ. जुन्या आठवणींना धरून बसलास तर नवीन व्यक्तींसाठी जगात उरणारच नाही काही. क्षमा करणं ही प्रेमाच्या मार्गातील मोठी पायरी आहे. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना मनातून माफ कर, कारण राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःला जखडून ठेवणं. ते हेही सांगतात की प्रेमामध्ये तुलना नसावी. त्याचं नातं असं आहे जिथे नातं तसं आहे असं विचार मनात आणू नकोस. प्रत्येकाची कहाणी वेगळी असते. तुझं प्रेम ही तुझ्या वेळेनुसार आणि तुझ्या मार्गाने फुलणार आहे. तुलना केल्याने फक्त असंतोष वाढतो. प्रेमासाठी स्वतः तयार कर. तुझ्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल कर. आरोग्याची काळजी घे, नवीन गोष्टी शिक, कुटुंबासोबत वेळ घालव. जेव्हा तू आयुष्याचा आनंद घेऊ लागशील तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं तेज वाढेल आणि हेच तेज योग्य व्यक्तीला तुझ्याकडे आकर्षित करेल. बाळमामांच्या संदेशात एक आश्वासन आहे जे तुझ्यासाठी ठरलेलं आहे. ते कुणीही हिरावू शकत नाही. म्हणून भक्तांनो, भीती सोड. जर एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यातून गेली तर समज की ती कायमची नव्हती. खरी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल आणि राहील सुद्धा. तिच्यासोबत तुला शांतता मिळेल, असुरक्षितता नाही. प्रेमाच्या वाटेवर कधी कधी शांतता हीच खरी मोठी खूण असते. जिथे सतत संघर्ष, शंका आणि भीती असते तिथे नातं थकवणारं ठरतं बघता. तिथे नातं थकवणारं ठरतं. पण जिथे समजूतदारपणा, आदर आणि मोकळेपणा असतो तिथे प्रेम नैसर्गिकरित्या वाढतं. बाळमामा सांगतात, अरे माझ्या मुला, योग्य व्यक्ती भेटल्यावर तुला आतून एक वेगळी शांतता जाणवेल. जणू काही तुझा शोध संपला आहे. शेवटी ते भक्तांना सांगतात की प्रेम ही स्पर्धा नाही, ती साधना आहे. रोज थोडं स्वतःवर काम कर, थोडं देवाचं स्मरण कर आणि थोडं भक्तांना आयुष्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर तुला हवी असलेली व्यक्ती तुझ्या समोर उभी राहील. अचानक, अनपेक्षितपणे, पण कायमची उभी राहील भक्तांनो. म्हणून कधीच निराश होऊ नको. तुझ्या मनात जपलेलं प्रेम व्यर्थ जाणार नाही. तुझ्या प्रार्थना भक्तांनो, तुझं संयम आणि तुझं शुद्ध मन याचं फळ तुला नक्कीच मिळेल. प्रेमाचा हा प्रवास कधी कधी लांब वाटतो, पण शेवटी तुला अशा व्यक्तीकडे घेऊन जातो जी तुला आयुष्याला अर्थ, आनंद आणि स्थैर्य देईल. भक्तांनो, असेच प्रेमाचे संदेश आणि प्रेमाच्या भावना, बाळमामांचे प्रेमळ आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भक्तांनो. आणि भक्तांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. ठीक आहे. आणि मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा. ठीक आहे. तर चांगलं बाळमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं.